आपण सीतायन या ग्रंथातील लेखिकेचे बालपण म्हणजे मिथिलेतील बालपण हा भाग पाहिला. आता आपण सीतेचे आगमन हा भाग पाहणार आहोत. राज्यात पुष्कळ वर्षे खूप कमी पाऊस पडला. पावसाची कमतरता होती. दुष्काळाची कारणे समजून घेण्यासाठी आणि बदललेल्या हवामानाच्या परिणामांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी महाराज उग्र तप करत होते. पृथ्वीच्या इतर भागातून येणाऱ्या शक्तीमुळे हे विघातक परिणाम होत आहेत असे म्हटले जात होते. पण जनक बाबा नेहमीच शिकवत असत की कठीण काळात सुद्धा फायदे मिळवता येणे शक्य असते. त्यामुळे दुष्काळाने पिकं पिकवण्याच्या नवीन मार्गाकडे नेले. आणि एक दिवस जनक बाबा नदीच्या काठावर ध्यान करत असताना नदीतून देवी प्रकट झाली आणि त्यांना म्हणाली, पिकांना वाढवण्यासाठी माझे पाणी वापरा. तिने सांगितले. सुरुवातीला जनक बाबांना समजले नाही, पण खंदक अरुंद लांब चर खणून तिचे पाणी शेतापर्यंत कसे वाहून जाऊ शकते याचे मार्गदर्शन तिने त्यांना केले. त्यामुळे काही काळ मदत झाली, पण काही वर्षांनी पाऊस खूप कमी झाला आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाहही लहान झाला. अशा वर्षांमध्ये अनेक लोकांना अन्न मिळेनासे झाले. तेव्हा महाराजही त्यांच्याबरोबर आले आणि त्यांना मोठ्या प्रमाणात उपवास केले. जनक बाबा निराश झाले नाही. ही संधी आहे हे समजून इतर राज्यांशी हातमिळवणी केली. मित्रत्वाचे संबंध जोडले. आमच्या आपापल्या लोकांच्या स्वयंपूर्ण कसे सर्व गरजा भागवणारे राज्य होते, पण आता यापुढे आम्ही आमच्या जनतेला अन्नपुरवठा करू शकत नव्हतो. आमच्या महाराजांना कधीही मदत घेण्याची वेळ आली नव्हती, पण व्यापारामुळे फायदा होईल असे हळूहळू म्हणायला लागले आणि म्हणून त्यांनी नवीन नाती निर्माण केली. जवळच्या कोसला राजाचे महाराज दशरथ यांनी जनक बाबांशी संपर्क साधून अन्नधान्याची कमतरता दूर करण्यासाठी धान्य देऊ केले. त्यांचे मोठे आणि जास्त शक्तिशाली राज्य होते. सुरुवातीला जनक बाबा परत काही न देता देणगी स्वीकारण्याचा संकोच करत होते. असे म्हटले जाते की महाराज दशरथांनी जनक बाबांना भेट म्हणून फुकट दिलेले धान्य स्वीकारण्याचा ते संकोच का करत आहेत हे जाणले. त्यांचा मान राखण्यासाठी राजा दशरथ यांनी धान्याच्या बदल्यात विदेहातील कारागिरांनी केलेले काम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. भविष्यातील मैत्रीपूर्ण संबंधाची बीजे पेरली जात आहेत हे जाणून जनक बाबांनी त्यांचा लगेच स्वीकार केला. राज्यातील जनतेला खूप कृतज्ञता वाटली. जनक बाबांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितले की एक दिवस आपण अयोध्येचे हे उदारपणाचे ऋण पूर्णपणे परत फेडूया. कठीण काळात अयोध्येने दिलेली मदत विदेहच्या लोकांनी पाहिली आणि अयोध्येबद्दलची कृतज्ञता आमच्या हृदयात बिंबवली गेली. जनक बाबा आणि सुनैना मा यांचे वय वाढत चालले होते. त्यांना वारस नव्हता, पण राज्यात लोकांना त्याबद्दल काळजी वाटत नव्हती, कारण महाराज आपल्या सर्व आवश्यक जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडतील हे त्यांना माहीत होते. एक दिवस अशी अफवा पसरली, मुलगी व्हावी म्हणून महाराज राज्यातील सर्व ऋषीमुनींना बोलवून मोठी खास पूजा करणार आहेत. प्रत्येकाला आश्चर्य वाटत होते की मुलगी का? सगळीकडचे महाराज आपल्या राज्याला वारस हवा म्हणून आणि मुलगा हवा अशी इच्छा बाळगतात, पण आम्ही वेगळे होतो. आम्हा सगळ्यांना माहीत होते की आमचे जनक बाबा इतर महाराजांसारखे नव्हते. त्यांची दूरदृष्टी आमच्या राज्याच्या खूप पलीकडे दूरवर होती. साधारण त्यावेळेस एक ऋषी खूप लांब अंतरून महाराज भेटायला आले होते. त्यांनी महाराजांना विचारले की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला मुलगी जन्माला यावी यासाठी तुम्ही मोठी पूजा करणार आहात हे खरे आहे का? जनक बाबा त्या ऋषींच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचा धक्का पाहू शकत होते, म्हणून ते हसले आणि त्यांनी विचारले, त्याचे तुम्हाला एवढे आश्चर्य का वाटते? महाराज, तुम्हाला मुलगा नाही हे खरे आहे का? मोकळेपणाने हसत जनक बाबांनी मान हलवली. तुम्हाला तुमच्यानंतर राज्याची चिंता वाटत नाही का? त्यांनी विचारले. तुम्ही गेल्यानंतर राज्यकारभार बघणार कोण? राज्य येतील आणि जातील. मला पृथ्वीच्या कल्याणाची काळजी आहे, त्यांनी उत्तर दिले. निसर्गाच्या लयबद्धतेतील गोंधळ वाढत चालला आहे असे माझे निरीक्षण आहे. निसर्गसृष्टीत समतोल आणि सुसंवाद पुन्हा आणणे फक्त सर्वश्रेष्ठ शक्तीला, दैवी स्त्री शक्तीलाच हे शक्य आहे असा माझा विश्वास आहे. मला भीती वाटते आहे, हा समतोल पुन्हा साधला नाही तर भविष्यात यातना आणखीन वाढतील.
आता ती येथे असणे फार गरजेचे आहे. शरीर धारण करून तिने प्रत्यक्ष पृथ्वीवर अवतरावे व पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीवर तिच्या प्रेमाचा वर्षाव करावा. ती माझ्या हक्केला ओ देईल या आशेने मी तिचा पुन्हा पुन्हा धावा करीन. अशा प्रकारे ध्यान आणि पूजा करणे चालूच राहिले. काही महिन्यानंतर एक दिवस पहाट होण्यास सुरुवात होण्यापूर्वी खूप लवकर सकाळी महाराज बाहेर पडले. सुनैना त्यांना निरोप द्यायला आल्या होत्या. त्यांनी सुनैना यांना सांगितले की राज्यातील ज्या भागात मदतीची सर्वात जास्त गरज आहे अशा अत्यंत दुष्काळाच्या भागात ते जाणार आहे आणि तेथे ध्यान करणार आहेत. त्यांनी त्या त्यांच्याबरोबर येतील म्हणून वाट पाहिली. महाराणी खाली उतरून त्यांच्या बाजूला रथात बसत नाही हे जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा ते म्हणाले, सुनैना, तुझ्या मुलीचे स्वागत करायला मुलीला घ्यायला येणार नाहीस का? सुनैना आणि जनक बाबांकडे पाहिले आणि आश्चर्यचकित होत त्यांनी स्वतःला मुलांशिवाय या पृथ्वीवर दुसरे काहीच नको होते. पण त्यांना आपल्या पतीच्या उग्र तपश्चर्येबद्दल आदर आणि सन्मान होता, म्हणून त्यांनी आपल्याला मूलबाळ होणार नाही, आपण आई होणार नाही ही गोष्ट स्वीकारली होती. त्यांनी दर्शवले की हो, आपली मुलगी नक्की येणार आहे आणि म्हणून त्या रथात चढून त्यांच्या शेजारी बसल्या. ते जेव्हा नापिक शेतात जेथे अनेक वर्ष धान्य उगवले नव्हते अशा जागी ते रथातून खाली उतरले आणि महाराज ध्यानस्थ होऊन परत ध्यानात गेले. महाराणींनी प्रार्थना करायला सुरुवात केली. सर्वोच्च देवतेला आवाहन करण्यासाठी त्यांच्या पतीने त्यांना शिकवलेले मंत्र त्या म्हणायला लागल्या. खूप तास गेले. सूर्य आकाशात पुढे सरकत होता. तसतशी पहाट संपून दुपार झाली. सूर्य आकाशात खाली क्षितिजाकडे यायला लागला. सूर्य मावळतीला आला आणि लवकरच शांतता आणि स्तब्धता याबरोबरच रात्र होऊ लागली. तरीही त्यांनी ध्यान आणि देवतेचा धावा करणे आणि साकडे घालणे सुरूच ठेवले होते. पहाट होण्याच्या थोड्या आधी सुनैनामाचे डोळे एकदम उघडले. बाळाचे पहिले रडणे त्यांनी ऐकले होते. आनंदाने त्यांचे डोळे उजळले होते आणि जनकबाबांना त्यांच्या ध्यानातून उठवले. त्यांनी जनकबाबांना त्यांच्या ध्यानातून उठवले. मी रडणे ऐकले असे त्यांनी आनंदाने उत्तेजित होऊन त्या उद्गारल्या. सर्वात मंजूळ सुमधुर रडणे जगाला बोलावणाऱ्या गाण्याप्रमाणे ते होते. ध्यानात असताना जनकबाबांनी सुंदर महादेवीला त्यांच्या बोलवण्याची दखल घेत आणि प्रतिसाद देणाऱ्या महान देवतेला बघितले होते. जनकबाबांना आजूबाजूला गोळा झालेले ओसाड जमिनीवरील लहान प्राणी दिसले तेव्हा त्यांच्या कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने त्यांनी त्यांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, ती फक्त आम्हा माणसांसाठीच नव्हे तर तुमच्यासाठीही येत आहे. या क्षणासाठीच त्यांनी स्वतःला तयार केलेला विशेष नांगर त्यांनी घेतला. शेताच्या मध्यभागी जात त्यांनी तेथे जमीन खणली. ही कृती करत त्यांनी शपथ घेतली की त्यांची कन्या पृथ्वी आणि तिच्या सर्व प्राण्यांच्या मालकीची असेल. ती त्यांच्या, सुनैनामा किंवा इतर कोणाच्याही माणसांच्या मालकीची नसणार. ती सगळ्यांच्याच मालकीची असणार. त्यांचे राज्य पुढे चालू ठेवण्यासाठी किंवा जास्त शक्ती किंवा संपत्ती मिळवण्यासाठी त्यांनी तिला आवाहन केलेले नव्हते, तर जगातील वाढत असलेल्या असमतोल दूर करण्यास मदत करून नैसर्गिक जगाला बरे करण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांचा नांगर ज्या ठिकाणी जमिनीवर आदळला तेथे त्या सुकलेल्या व कोरड्या जमिनीत लहान खड्डा पडला. त्याच जागी ती प्रकट झाली. वसुंधरा देवीची कन्या, स्वतः भूमाता जन्माला आली आहे हे थोड्याच वेळात सगळीकडे पसरणार होते. काही मिनिटातच पाऊस पडायला लागला. आधी लहान लहान थेंब पडणारा पाऊस नंतर तहानलेल्या जमिनीवर जोरात पडायला लागला. जनकबाबांनी तान्या बाळाला हातात घेतले, छातीशी धरले आणि आभार मानले. या सुमारास जनकबाबांनी मला बोलावणे पाठवले. नदीत माझा जीव जाता जाता मी वाचले होते. या घटनेला आता काही महिने उलटून गेले होते. एका संध्याकाळी आदितीने मला सांगितले, जनकबाबा तुझ्याबद्दल विचारण्यासाठी मला भेटायला आले होते. माझ्याविषयी मी आश्चर्यचकित होऊन विचारले. तिने होकारार्थी मान हलवली. त्यांनी मला तुला सांगायला सांगितले आहे की तुझी तपस्या आता संपलेली आहे. माझी तपस्या? मी गोंधळून जाऊन तिच्याकडे पाहिले.
ऋषी स्वतःसाठी आणि जगासाठी विशिष्ट फायदेशीर परिणाम मिळवण्यासाठी प्रदीर्घ काळ ध्यानाचा सराव करतात आणि त्याच्यातच मग्न असतात, त्यालाच तपस्या म्हणतात असे सर्वसाधारणपणे मला माहीत होते. राज्यासाठी आमचे महाराज तपस्या करत असत, पण मी एक गरीब नोकर. मला या गोष्टीबद्दल काहीच समजत नव्हते. मी कोणत्याही प्रकारचे ध्यान करत नव्हते. मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हते. तिने पुन्हा मान हलवली. तुझ्या वडिलांचा मृत्यू झाल्यापासून तू कठीण कष्टमय परिस्थितीतून गेली आहेस आणि त्याचा तुला झालेला फायदा मी सुद्धा पाहू शकते. त्यांनी सांगितले की तुला महाराणींची सेवा करायचे काम देण्यात आले आहे. ते थोड्या काळासाठी असेल आणि तुला नंतर दुसरे काम दिले जाईल. मला काही समजत नाही, मी पुटपुटले. तुला माहीत आहे की मी जशी आहे त्यातच समाधानी आहे. त्यापेक्षा अधिक मी कशाचीही अपेक्षा केलेली नाही. खरे पाहता महाराज आणि महाराणी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क घेऊन काम करावे लागेल याची मला भीती वाटत होती. संपूर्ण राजवाड्यात दिसण्यापेक्षा त्यांच्या दृष्टीआड राहून काम करणे मला जास्त आरामशीर आणि सोयीचे वाटत असे. मतप्रिये, तुझा त्यांचा विवेक बुद्धीवर विश्वास नाही का? मी उत्तर दिले नाही. तेव्हा ती पुढे म्हणाली, तुला आठवते का, तुझ्या वडिलांना अपघात झाल्यानंतर तू मला विचारले होतेस की जनक बाबा त्यांना आशीर्वाद द्यायला आले होते का? मी मान हलवली. मी त्या दालनात नव्हते, पण इतर नोकरांपैकी एक सेवक तिथे होता. त्या शेवटच्या क्षणांबद्दल त्याने मला नुकतेच सांगितले. त्याने मला कथन केले की तुझे वडील मृत्यूशय्येवर असताना महाराजांनी तुझ्या वडिलांनी इतकी वर्षे सेवा केली याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि म्हणाले, तुझी काही शेवटची इच्छा किंवा विनंती असेल तर ती सांग, मी ती पूर्ण करेन. तुझ्या वडिलांनी शेवटची इच्छा कोणती होती हे मला तुला सांगायचे आहे. तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा कोणती होती हे मला तुला सांगायचे आहे. तुझ्या वडिलांनी हात जोडले आणि उरलेली सर्व जीवनशक्ती एकवटून जनकबाबांना याचना केली की त्यांनी तुझी काळजी घ्यावी, कोणत्याही प्रकारच्या दुर्दैवापासून तुझे रक्षण करावे आणि जर त्यांना योग्य वाटले तर आता जे काम तू करते आहेस त्या पलीकडे योग्य काम तुला शोधून द्यावे. महाराजांनी होकारार्थी मान हलवली आणि त्यांनी ते आश्वासन दिले. ती एक चांगली नोकर आणि एक चांगली मुलगी आहे. कदाचित मी तिच्याशी फार कठोरपणे वागलो असे तुझे वडील म्हणाले. ते पुढे म्हणाले, माझ्या सर्व दुर्दैवामध्ये ती मला आशीर्वाद म्हणून लाभली आणि त्याचे श्रेय मी तुम्ही माझ्या कुटुंबाची अनेक पिढ्यांपासून जी काळजी घेतली आहे त्याला देतो. मला आधी हे कोणी का सांगितले नाही? मी अश्रुपूर्ण डोळ्यांनी विचारले. जर मला हे कळले असते, तू वेगळे काय केले असतेस? आदितीने विचारले. मला माहीत नाही, मी कुजबुजले. भूतकाळ विसर मीनाक्षी, भविष्याचा विचार कर. जनकबाबांनी तुला बोलावले आहे आणि त्यांना तू नाही म्हणू शकत नाही. म्हणून त्यांनी त्या दिवशी मला नदीपासून वाचवले. मी विचार केला, माझ्या वडिलांना इतक्या वर्षापूर्वी दिलेले वचन त्यांनी लक्षात ठेवले हे पाहून मी पूर्ण हेलावून गेले. पण आमच्या बाबांचा तो स्वभावच होता. त्यांचा शब्द लोखंडाचे कवच होते. त्यांनी दिलेल्या आश्वासनापासून ते कधीच माघारी फिरले नाही आणि त्यांचा सोशिकपणा अमर्याद होता. त्यांच्या तपस्येने प्रत्येक कृती योग्य वेळी कशी करायची हे त्यांना शिकवले होते. आदिती पुढे म्हणाली, योग्य वेळ येताच जनक बाबा हस्तक्षेप करतील याबद्दल मला कधीच संशय नव्हता. ते तुला योग्य क्षणी बोलवतील. आता ती वेळ आली आहे. मीनाक्षी, मी आता पूर्वीसारखी महालातील कामे करू शकत नाही आणि तुझ्यासारख्या कोणाची तरी खूप गरज आहे, जिच्याकडे निष्ठा आणि पिढ्यानपिढ्या खापरपंजापासून तुझ्या वडिलांपर्यंत आणि आता तुझ्यापर्यंत चालत आली आहे. तुला ही जबाबदारी पेलायची आहे. मी मान हलवून संमती दिली. कृपया जनकबाबांना सांग, मी त्यांची किती कृतज्ञ आहे. त्यांनी फक्त माझा विचार केला म्हणूनच नव्हे, तर माझ्या वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी चालायचा आटोकात प्रयत्न करीन. आदिती गेल्यानंतर या बदललेल्या परिस्थितीचा माझ्या हृदयात होणाऱ्या बदलांशी संबंध नसेल ना असे अचंबित करणारे विचार माझ्या मनात येणे मी थोपू शकत नव्हते. गेल्या काही महिन्यापासून माझ्या प्रवृत्तीत होत असलेले बदल जनकबाबांना माहीत होते का? जनकबाबांच्या आशीर्वादामुळेच माझ्यात बदल होत चालला आहे. त्यामुळे माझा प्रतिकार आणि स्वतःबद्दल वाटणारी कीव
याचे कृतज्ञतेच्या भावनेत रूपांतर झाले. त्यामुळे मी सर्वात खालच्या दर्जाचे काम करायची संधी मिळण्यासाठी उत्सुक झाले. यातून शेवटी मी माझ्या वडिलांच्या जीवनाचा मोठेपणा आणि माझ्या बालपणापासून जे सत्य ते मला शिकवण्याचा प्रयत्न करत होते ते मला कळणे शक्य झाले का? आमच्या राज्यात प्रतिष्ठेला खूप महत्त्व होते. आमच्या विदेह राज्यातील आमचे जीवन जरी साधे सरळ होते, आमच्या गरजा आणि अपेक्षा थोड्या होत्या.